नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. नांदगाव तालुक्याला अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह गारपीट, हातातोंडाशी आलेला घास हिरावला. गेल्या 24 तासात नाशिकच्या नांदगाव तालुक्यात हवामानात अचानक बदल होऊन सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून काढणीला आलेली पिके अक्षरशः मातीमोल झाली आहेत. यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. तालुक्यातील अनेक भागात पावसाचा जोर इतका होता की शेतात उभी असलेली पिके जमिनीला टेकली आहेत. काढणीला आलेला गहू वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाला आहे. पावसामुळे दाणे काळे पडण्याची भीती निर्माण झाली आहे. गारपिटीमुळे हरभऱ्याच्या घाटांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यात मुख्य पीक असलेल्या कांद्याच्या पिकात पाणी साचल्याने आणि गारपिटाने पातीचे नुकसान झाल्याने कांदा सडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागांनाही या पावसाचा मोठा फटका बसला असून उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. शासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन नुकसानग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करावेत. पीक विमा कंपन्यांनी तातडीने नुकसानीची पाहणी करून विमा रक्कम मंजूर करावी, अशी आक्रमक मागणी आता तालुक्यातील शेतकरी संघटना आणि स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे. आवाज इन न्यूज मराठी, नांदगाव, नाशिक.